त्यांना उलट्या होऊ लागल्या। यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले। अल्पावधीत अशी तक्रार करणाऱ्यांची संख्येत वाढ होऊ लागली। त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं नजीकच्या वृंदावन इस्पितळात तपासणीसाठी नेण्यात आलं। मध्यरात्री 12:30च्या सुमारास अशा 23 जणांना तातडीनं इस्पितळात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर डॉक्टर दिगंबर नाईक व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी उपचार सुरू केलेत। पेशंटचा आम्ही केअर घेतले। 3 पेशंट्स इंटेन्सिव्ह केअरमध्ये आहेत आणि बाकीचे सगळ्या वॉर्डमध्ये आहेत। आमचे बाकीचे पण स्टाफ आणि डॉक्टर पटापट धावून आलेत आणि 15 मिनिटात आम्ही सगळ्यांना त्यांचं प्रिलिमिनरी ट्रीटमेंट हे सुरू केलं। सगळ्यांचं ट्रीटमेंट आता वॉर्डमध्ये चालू आहे। सिरियसनेस बघायला गेलं तर त्यांच्या डोळ्यावर एकदम भरपूर इफेक्ट आहे। कदाचित त्यांचं विजन पण जाऊ शकेल। 3 पेशंट थोडे जास्त सिरियस वाटतात। त्यांना रेस्पिरेशनचा त्रास आहे आणि डिपेंडिंग अपॉन काय औषध काय पॉइझनिंग आहे त्याच्यावरनं आता आम्हाला समजेल पुढे त्यांचं काय होणार। आम्ही त्यांना आयसीयू मध्ये वॉच करतो। किती मुलं याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये एक मूल 5 मुलं आहेत, त्यातलं एक 6 महिन्याचं मूल आहे।